A good candidate can score 150. An average candidate can score around 100 marks. It's all about marketing यार. स्वतःची मार्केटिंग करायची असते. सर मीच तुम्ही जे म्हणणार तेच, बट तुमची जी लँग्वेज आहे त्या पद्धतीने बोला. उगीच सदाशिव पेठेतले मराठीचा आवाज आणण्याचा प्रयत्न नका करू. बट हॉबीला लाईटली घेऊ नका. हॉबी जरी लाईट मूडसाठी असेल तरी हॉबीला लाईटली घेऊ नका. हॉबीमुळेच मला दरवर्षी 10-15 मार्क एक्स्ट्रा येतात. तर तुमची हॉबी स्पेसिफिक असेल तर इट्स गुड. स्पेसिफिक नसेल तर त्याच्यात काहीतरी स्पेसिफिक आताच डोक्यात ठेवून जा. आय डोंट नो, म्हणजे तुम्हाला मे बी सरांनी स्कोर नाही सांगितले पाहिजे. इंटरव्ह्यूच्या सलग 3 वर्षात आय वॉज फॉर्च्युनेट इनफ. नेहमी मला 180 या टाईपच्या याच्या आसपास मार्क्स आहेत. दॅट इज आय थिंक जस्ट बिकॉज जे कोणी मेन्स क्लिअर करतं आणि इंटरव्ह्यूला असतं सगळ्यांचं नॉलेज सेम असतं. म्हणजे तुम्ही बसलेलं सगळ्यांचं नॉलेज मला असं वाटतं की मोर ऑर लेस सेमच आहे. महाराष्ट्राचे 5 प्रॉब्लेम सांगा, सगळ्यांना माहिती आहेत. इट्स ऑल अबाउट हाऊ यू डिलिव्हर आणि हाऊ यू प्रायोरिटाईज आणि योग्य शब्द कसे वापरता. तर यासाठी ही काय एकदम अशी हवेतनं गोष्ट येत नाही. एकच मिनिट, अजून बाहेर राहणार का बरेच मुलं? इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस. लेक्चर ऐकणं इज गुड, बट सर जसं म्हणलं लेक्चर जसंच्या तसं कॉपी करणं इज नॉट गुड. व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट 2013च्या वेळी मी सुद्धा असंच ऐकायचो आणि ते शब्द जसेच्या तसे कसे रिफ्लेक्ट होतील आन्सरमध्ये माझे याचा प्रयत्न करायचो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तुम्ही पाठांतर करण्याचा प्रयत्न करता. आता समजा मी काही 4-5 उत्तर सांगितले की तुम्ही लगेच ते जॉट डाऊन करणार आणि तेच जसे तसे 4-5 वेळा म्हणून एक्झाममध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. इट्स फाईन, नो इश्यू. बट रादर दॅन दॅट त्याच्या मागची फिलॉसॉफी थोडी समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2 शब्द ज्यावेळी आपण बोलतो त्याच्या पाठीमागे एक पेजभर कुठेतरी वाचलेलं असतं. त्यावेळी ते 2 शब्द एक्झॅक्ट ॲक्युरेट पाहिजे त्या पोझिशनमध्ये येतात. एक्झाम्पल, महाराष्ट्रासमोरचे 5 महत्त्वाचे प्रॉब्लेम काय आहेत विचारू शकतात ना. महाराष्ट्रासमोरचे 5 महत्त्वाचे प्रॉब्लेम्स काय आहेत? एनीवन 5 प्रॉब्लेम, एनीवन. समजा मी असं आहे आणि आता ओके, एनीवन महाराष्ट्रासमोरचे 5 महत्त्वाचे प्रॉब्लेम सांगा. हां ओके, अजून मला असं म्हणायला नाही लागलं पाहिजे अजून. इट्स युअर इंटरव्ह्यू. महाराष्ट्रासमोरचे 5 प्रॉब्लेम, स्पीक आउट. ओके, हां ओके, गुड. आता पहा, इथे तुम्ही अनकम्फर्टेबल झाले. इट्स फाईन, नो इश्यू. कुणी येऊन तुम्हाला हाणणार नाही, मारणार नाही, काहीच नाही. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. तुम्ही जेवढ्या चुका करायच्या तिथे करा. याने सांगितलेल्या 5 गोष्टी वर्गामध्ये एक सुद्धा मुलगा असं नसेल की ज्याला माहीत नाहीत. सगळ्यांना माहिती, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. महत्त्वाचं काय? बोलणं. आणि प्रॉम्प्ट जे विचारलंय त्यासाठी जास्तीत जास्त वेळा तुम्ही हाच क्वेश्चन जर आता दुसऱ्याला मी कोणाला तरी विचारला, नाव ही विल स्पीक की अरे हां हे 1 2 3 4 5. होतं काय प्रॉब्लेम? मेन इश्यू विथ इंटरव्ह्यू इज वी रीड अँड रीड. आपण कधीच स्पीक हे आपल्या लाईफमध्ये गोष्ट कधीच येत नाही. प्लीज जाता येता समोरच्याला विचारायला लावा. आणि जितकं अनकम्फर्टेबल आत्ता होणार तितकं चांगलं आहे. जितके वाईट प्रश्न तुम्हाला आत्ता विचारतील तितके चांगले. एनी क्वेश्चन. डॉक्टर इकडे का आले, इंजिनियर इकडे का आले, मागच्या 4 वर्षापासून तुम्ही घरी बसून आहे, काय करता 4 वर्षापासून? तयारीच करताय, फक्त तयारीच करताय का? हे अनकम्फर्टेबल क्वेश्चन तुम्ही असा विचार करणार की अरे त्यावेळी विचारतील मी सांगेल काहीतरी.
या चुकीच्या भाबड्या कन्सेप्टमध्ये कधीच राहू नका. आत्ताच तुमच्या आसपासच्यांनाच मेंबर होऊ द्या MPSCचे. आणि मी म्हणतो ना, सक्सेस लाईज आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. जोपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल, अरे नाही मला अवघड प्रश्न नको विचारायला, मी एखाद्याने अवघड विचारला ना, अरे राहू दे मी नंतर सांगतो, तो नंतर कधीच येत नाही. त्याला परत विचारायला लावा, परत आन्सर करा. आणि ही प्रोसेस तुमचा इंटरव्ह्यू होईपर्यंत कंटिन्युअस चालू पाहिजे. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुमच्या आन्सर्समध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. एका दिवसात येत नाही. मी मराठी मीडियममधून शिकला असून सुद्धा UPचा फर्स्ट इंटरव्ह्यू माझा इंग्लिशमध्ये होता. सुरुवात ज्यावेळी केली होती, फर्स्ट इंटरव्ह्यू ज्यावेळी मी दिला होता, मॉक इंटरव्ह्यू, दॅट वॉज डिझास्टर. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम झालं, ॲडजस्ट होतं. शेवटी वाल्याचं वाल्मिकी होऊ शकतो, आपण तर माणसं आहे, एनिथिंग कॅन हॅपन. आणि प्रॅक्टिस, इंटरव्ह्यू एवढी प्रॅक्टिस कुठेही लागत नाही. सगळ्यात जास्त प्रॅक्टिस इथे लागते. कारण एक्झाममध्ये आपण लिहित असतो, एक्झाममध्ये आपल्याला आपल्या समोर कुणीच नसतं. इट्स लाईक लाईव्ह सिनॅरिओ. आता याच्यात 2-3 जे ऑफबीट गोष्टी थोड्या त्या सांगतो. आणि मग बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू तेवढा फॉर्मल होत नाही जेवढा आपण विचार करतो. आपण विचार केला असतो की आपण जाणार, बसणार, मग ते योग्य पद्धतीने क्वेश्चन विचारणार. असं होत नाही बऱ्याच वेळा. त्याच्यात खूप असे काय म्हणतात, टर्निंग पॉईंट्स येत असतात. म्हणजे स्पेसिफिकली माझ्या इंटरव्ह्यूचं सांगायचं झालं तर मी असा बसलो होतो, मग मध्येच 5 मिनिटातच सर उठले आणि वॉशरूमला गेले. त्यावेळी इकडे एक IPS आणि इकडे एक IS असे कोणतरी दोघं बसले होते. तर तिकडचे सर मला म्हणतायत, काय बाहेर बसून काय केलं एवढं? खरं सांग, जे बाहेर येतात त्यांना तू विचारत होता की नाही काय क्वेश्चन आतमध्ये विचारतात? दॅट इज द लाईव्ह सिनॅरिओ. यू कॅन इमॅजिन. म्हणजे यावेळी तुम्ही काय आन्सर करणार? यावेळी काय बोलायचं नाही असतं, फक्त स्माईल करायची असते. बोलून उगीच कशाला कन्व्हर्सेशन वाढवायचं? कारण डेफिनेटली त्यांचं आपल्या आयुष्य, म्हणजे जेवढं आयुष्य तेवढं त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे फक्त नो सर असं काही झालं नव्हतं. परत ते म्हणते नाही खरं सांग. मला त्यांनी कमीत कमी 4-5 वेळा विचारलं जोपर्यंत सर येत नव्हते. म्हटलं अरे सर आता बाहेर गेलेत, डोंट वरी, तूच आम्हाला सांग, काही सांग. तर इट हॅपन्स इवन इन UPSC. 5 वाजून 55 मिनिटांनी माझा इंटरव्ह्यू होता यावर्षी. सगळ्यात शेवटचा कॅन्डिडेट. ढोलपुरावचं ते गोल सर्कल आहे आतमध्ये असतं एक. तर सगळ्यात शेवटचा मी थोडा निवांत होतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर पहिलंच असे सॉरी आतमध्ये गेल्यानंतर स्टार्टिंगला थोडं इंट्रो वगैरे, म्हणजे त्यांनी बस वगैरे असं सांगितलं. आणि मग रूम टेम्परेचर 16 डिग्री, कारण बाहेर खूप गरमी होती. त्याच्यामुळे सरांनी 16 डिग्री ठेवलं. त्यांनी ही वॉज लाईक, अरे श्रीधर हिअर इट्स लाईक व्हेरी कोल्ड हिअर. तुला मी त्यावेळी हे फक्त टाय आणि शर्ट होता, हे नव्हतं घातलं, ब्लेझर नव्हता घातला. सो डू यू नीड सम ब्लेझर ऑर समथिंग, वी आर हॅव्हिंग दॅट. म्हणलं नो सर, ॲब्सोल्युटली नॉट, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे या टाईपचं इन्फॉर्मल गोष्टीसुद्धा होतात. मग त्याच्यानंतर मग ते माझ्या डॅकमधनं जात होते. आणि व्हेरी नेक्स्ट क्वेश्चन वॉज, अरे तू युअर लास्ट कॅन्डिडेट. तर मग डेफिनेटली आतापर्यंत 5 कॅन्डिडेट होऊन गेले, ते परत आले असतील. तू त्यांना काहीतरी विचारलं असेल ना की आतमध्ये काय चाललंय. आणि मी म्हटलं नाही सर, ॲक्च्युली त्या स्टुडंट्सला तिथे सर्कल असतं आतमध्ये ना, फक्त तुम्ही बाहेर जाऊ शकता, आतमध्ये येऊ शकत नाही परत, म्हणजे इंटरव्ह्यू दिल्यानंतर. म्हटलं सर, दो स्टुडंट्स आर कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कम बॅक इन दॅट सर्कल. मग त्यांचं नेक्स्ट क्वेश्चन होतं की ओके, जर ते आले असते तू त्यांना विचारलं असतं. सो या टाईपचे इन्फॉर्मल सुद्धा टॉक होतात. सो द थिंग इज, डोंट गेट पॅनिक. या गोष्टींना बऱ्याच वेळा आपण पॅनिक होतो, अरे हे काय विचारतायत. मग अशा वेळी आपण काहीतरी उगीच, ते म्हणतात ना विनाशिकारी विपरीत बुद्धी, असे कधी कधी आपण ॲक्च्युली ते हँडल नाही करू शकत त्या सिच्युएशन, आणि उगीच काहीच्या काही बोलून जातो. तर रिलॅक्स, नॉर्मल, चिल. जीभ असते आपली, जीभ चावायची आतमध्ये, आपण नॉर्मल होतो, जास्त हायपर नाही होत. दिस इज वन थिंग. आणि MPSCच्या अजून 2-3 गोष्टी. ॲक्च्युली देर आर 3 पॅनल्स ना. चौथे ओक सर आले, मला माहीत नाही ओक सरांबद्दल, बट मोरे सर, अपरिता मॅडम ना, आणि पटेल सर, आणि ओक सर, नवीन ओक सर आले तर राईट. कोण? राजू ओक सर, राजूकर, म्हणजे 5 अजून 2 आलेत का एक्स्ट्रा. एनिवे, म्हणजे मला तिघांबद्दल, म्हणजे मोरे सरांचं जर पॅनल असेल तर आय थिंक मोरे सर हे ॲब्सोल्युटली UPSC ओरिएंटेड इंटरव्ह्यू. म्हणजे ही इज लाईक, यू कॅन ब्लफ हिम. म्हणजे तिथे जास्त अतिहुशारी करायचा प्रयत्न नाही करायचा, फ्रँकली स्पीकिंग.
जर 2-3 वर्षामध्ये गॅप घेतला असेल तर फ्रँकली सांगा गॅप घेतला, त्याचं कारण पण सांगा. उगीच नाही सर त्यावेळी मी जॉब करत होतो. सर इतक्या डिटेलमध्ये जातात की ओके कोणत्या कंपनीत जॉब करत होता, कधीपासून कधीपर्यंत होता, तुझा मॅनेजर कोण होता, तुझे वर्कर्स कोण होते, ते इतक्या डिटेलमध्ये जाऊ शकतात सर. सो सरांना ब्लफ करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. 10वी कुठून केली, 12वी कुठून केली, 10वीला चांगले मार्क्स असतील तर 12वीला आर्ट घेतलं असेल तर आर्ट्स का घेतली, जर 12वी नंतर 1 वर्षाचा गॅप असेल डिग्रीमध्ये तर 1 वर्ष कुठे होतास, नंतर काय म्हणतात त्याला मुक्त विद्यापीठातनं ॲडमिशन असेल तर मुक्त विद्यापीठातनं का घेतलं, नॉर्मल कोर्समध्ये का ॲडमिशन नाही घेतलं, त्यानंतर 2-3 वर्षात इंजिनियर असेल गॅप असेल तर गॅप का घेतला. जर बरेच जण लिहितात की मी सर्व्हिसमध्ये होतो, जॉबमध्ये होतो, कुठे कोणत्या कंपनीमध्ये होता, काय प्रोडक्शन आहे, किती प्रोडक्शन आहे, गेटिंग इट. सर इतक्या डिटेलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे सरांना ब्लफ करण्याचा प्रयत्न कुणीही करायचा नाही. ते बऱ्याच वेळानं वाटतं की आय कॅन ब्लफ, अजून असे लोक पाहिले नाहीत मी. ओके, बी नॅचरल, बी जेन्युअन. सर जवळपास मोरेज सर आहेत ज्यांचा इंटरव्ह्यू साधारण 20 मिनिट्स चालतो. आणि सर हायेस्ट पण मार्क्स देऊ शकतात, कमी पण मार्क्स देऊ शकतात. अँड यू कॅन प्रेडिक्ट सरांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर की तुमचे मार्क्स किती येणार. इट्स लाईक 20-24 क्वेश्चन्स, त्यांचे जितके चांगले आन्सर येते ना तितक्या पद्धतीने तुमचे मार्क्स येणार. पटेल सरांबद्दल म्हणजे माझं कधी पॅनल नव्हता पटेल सरांचा, बट ही इज मोर कॉन्स्टिट्यूशन ओरिएंटेड. कॉन्स्टिट्यूशनमधले क्वेश्चन्स बऱ्यापैकी सर विचारतात. त्यामुळे त्यांच्या क्वेश्चन्सला त्या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनचे म्हणजे जसं की फंडामेंटल राईट्स, DPSP, रिझर्वेशन, या सगळ्या गोष्टी म्हणजे मोर ऑफ पॉलिटिकल ओरिएंटेड क्वेश्चन्स, रिझर्वेशन ह्या सगळ्या गोष्टी. पण त्यांचा पण इंटरव्ह्यू हार्डली 10-15 मिनिट्स, नॉट मोर दॅन 10-15 मिनिट्स. अपरिजिता मॅडम, आय थिंक मी ज्या लोकांकडनं ऐकलंय इट्स लाईक मोर ॲसर्टिव्ह काइंड ऑफ आन्सर्स. आपण बऱ्याच वेळा सगळे म्हणतात की बी काम नाही म्हणू शकत, की लिनियंट राहा, शांत राहा, इट्स फाईन. बट म्हणजे बेसिकली ॲरोगंट नसतं राहायचं. देर इज डिफरन्स बिटवीन असर्टिव्हनेस अँड ॲरोगन्स. आता तो शब्द तुम्हाला कळत असेल आता, यू आर मॅच्युअर इनफ टू डिफरन्शिएट बिटवीन ॲरोगन्स अँड असर्टिव्हनेस. यू शुड बी असर्टिव्ह एनिवे, मग तो कोणताही पॅनल असो. स्पेशली अपरिजिता मॅडमच्या पॅनलमध्ये आय थिंक यू शुड बी मोर अँड मोर असर्टिव्ह. त्यामध्ये डोंट बॉक डाऊन म्हणजे असं झुकू नका की आता माझं काही खरं नाही या टाईपचं. आणि मॅडम आय थिंक एक्सपेक्ट्स मोर बोल्ड आन्सर्स रादर दॅन पॅनिक आन्सर्स. बाकी मग 2 पॅनलबद्दल आय एम नॉट शुअर. हे इन जनरल पॅनलबद्दल. बट स्टील आय थिंक जाताना प्रिजुडायसेस माइंडमध्ये न ठेवलेलेच ठीक. बट हे यासाठी की एकदम आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी चुकीचं करू नये तुम्ही. I will take pause here. Anyone is having any question at the beginning of this session? Any question? No question. अरे विचारा, काही पण विचारा. हां, अजून एक ॲन्सर्समध्ये बऱ्याच वेळा माझी ती उच्चभ्रू पद्धतीची मराठी नसेल, बरेचसे शब्द असे इंग्लिशमध्ये येतील. तर मला असं वाटतं की इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा ते चालतं. असं काही नाही की एक्झॅक्ट मराठीमधला शब्द आला पाहिजे. जो शब्द चांगला वाटतो मला तो शब्द आला, इट्स गुड. किती लोक इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देणार तुमच्यापैकी? ओके, 1, 2. बऱ्याच वेळा हा चान्स नाकारता येत नाही की तुमचा इंटरव्ह्यू मराठीमध्ये होऊ शकतो. इट मे हॅपन. तर म्हणजे डिरेक्टली इंग्लिशमध्ये स्टार्ट केल्यानंतर असं होऊ शकतं की ओके तुम्ही मराठी म्हणजे यू आर इन महाराष्ट्र, सो तुमचा इंटरव्ह्यू पुढे मराठीत गेला तर त्यावेळी फ्रँकली तुम्ही म्हणायचं की ओके सर आय एम कम्फर्टेबल इन मराठी ऑल्सो, बट स्टील जर मला इश्यू आला तर आय विल स्पीक इन इंग्लिश. म्हणजे त्यांना तिथे नो सर आय कॅन्ट स्पीक इन मराठी वगैरे हे ॲन्सर्स तेवढे अपील होत नाहीत. शेवटी कसं असतं, इट्स ऑल अबाउट कर्टसी. तुम्ही किती योग्य पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करताय. इट्स ऑल अबाउट मार्केटिंग यार. स्वतःची मार्केटिंग करायची असती. सर मीच, तुम्ही जे म्हणणार तेच. बट देर इज डिफरन्स अगेन. याच्यामध्ये झुकतं नाही पाहिजे. ॲसर्टिव्ह, येस सर, फाईन. ॲरोगन्स तर कुठेच नाही, कधीच नाही. जिथे ॲरोगन्स आला तिथे तुम्हाला सिंगल डिजिट मार्क्स येणार, रँक नाही. 10 पण, 7-8, मोरे सर 5-6 पण मार्क्स देतात. 7 मार्क्स तर बऱ्याच जणांनी दिले होते. ॲरोगन्स कधीच नाही आला पाहिजे.
बट तुम्ही म्हणत असाल ॲरोगन्स गेला, ॲरोगन्स दूरची गोष्ट आहे, आमच्या इथे वांदे आहेत की तिथे बोलायचं काय. जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर वी विल डिरेक्टली स्टार्ट विथ क्वेश्चन्स. ओके, इन बिटवीन तुम्ही पण क्वेश्चन विचारू शकता. काही क्वेश्चन्स मागच्या वर्षीचे आहेत जे रेफरन्स म्हणून घेतलेत. अजून 2-3 गोष्टी. त्याच्यामध्ये असं असतं की जे आपण नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. स्टार्टिंग फ्रॉम लँग्वेज, तुमची जी लँग्वेज आहे त्या पद्धतीने बोला. उगीच सदाशिव पेठेतले मराठीचं आव्हान आणण्याचा प्रयत्न नका करू. होतं, दिस हॅपन्स. म्हणजे बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, बोलताना वेगळं बोलतात आणि तिथे आपण इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली की हो मग असं होईल का, नाही होणार का. अरे बाबा, तू विदर्भाचा आहे, विदर्भाच्याच टोनमध्ये बोल. मराठवाड्याचा आहे, मराठवाड्याच्याच टोनमध्ये बोल. प्रोव्हाइडेड जे काही इनफॉर्मल वर्ड्स असतात ते फक्त यूज नाही करायचे. तुम्ही टोन चेंज करण्याचा प्रयत्न करू. ओके, दिस इज व्हेरी व्हेरी कॉमन. कारण जे तुम्ही नाही आहेत ते दाखवायचा प्रयत्न केला की इश्यू होऊन जातो. एनी अदर क्वेश्चन? नो. तुमच्यासमोर सगळ्यांच्यासमोर क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स मला असं वाटतं की जस्ट मी तुम्हाला फक्त आयडिया देण्याचा प्रयत्न करणार आहे की ॲन्सर्स कसे, कोणते ॲन्सर्स थोडे बेटर वाटतील. बाकी एकाच क्वेश्चनला 7-8 लोक वेगळ्या पद्धतीने आन्सर करू शकतील आणि सगळ्याच्या सगळे आन्सर हे बेस्ट असू शकतात. रादर दॅन अगेन कंटेंट ऑफ दी आन्सर एवढं मॅटर नाही करत. म्हणजे मी नेहमी सांगतो की एक आमचे सिनियर होते, त्यांना 210 वगैरे मार्क्स होते UPSCमध्ये. मग आम्ही इंटरव्ह्यू झाल्यानंतर सरांशी बोलत होतो. त्यावेळी एक जण म्हटलं की सर या क्वेश्चनचं मी हे आन्सर दिलं. सर म्हणलं आन्सर तर चांगलं दिलं, बट तिथं तू कसा बोलला हे मला माहीत नाही. गेटिंग इट? म्हणजे तू तिथे कसं एक्सप्रेस केलं हे महत्त्वाचं आहे. आन्सर इज फाईन, आन्सर इज सेकंडरी. हाऊ यू एक्सप्रेस युअर सेल्फ इज प्रायमरी. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, मूलभूत हक्कांमध्ये कुठपर्यंत बदल करता येतात? हा मे बी मला असं वाटतं की पटेल सरांनी विचारलेला क्वेश्चन असणार आहे, बाकी कुणीच विचारणार नाही हा क्वेश्चन. एक फॉर्म्युला असतो, म्हणजे UPSCच्या आन्सर्सचा जो फॉर्म्युला मला असं वाटतं की 2 महत्त्वाचे. एक 3 सेकंड पॉज, म्हणजे 1, 2, 3 तेवढा पॉज तुम्ही घेतला पाहिजे ॲटलिस्ट. अँड सेकंड इज, किती मोठा क्वेश्चन असेल तर 30 सेकंड्स. तुम्हाला आन्सरला फक्त 30 सेकंड्स असतात, मॅक्सिमम 30 सेकंड्स. 30 सेकंड्सपेक्षा जास्त तुम्ही बोलायला तुमच्याकडे वेळच नसतो. तुमचं कितीही चांगलं आन्सर असू द्या, तुमचं आन्सर राहून जातं. आपण आधीचंच इकडचं तिकडचं त्यात टाकत असतो काहीतरी आणि आन्सर राहून जातो. त्याच्यामुळे अगेन देर इज वन मोर फॉर्म्युला. जे काय सांगायचं आहे ते पहिल्या सेंटेन्समध्ये सांगायचं, व्हेरी फर्स्ट सेंटेन्स. मग त्याचं जे रिझन आहे ते तुम्ही नंतर सांगायचा प्रयत्न करा. आपलं होतं कसं, मूलभूत हक्कांमध्ये कुठपर्यंत बदल करता येतो. आपण सुरुवात करतो सर मूलभूत हक्क खूप महत्त्वाचे आहेत, गरजेचे आहेत, कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला मूलभूत हक्क दिलेत. अरे विचारलं आहे का? आपल्याला वेळ नाही आहे. गेटिंग इट? मूलभूत हक्कांमध्ये म्हणजे तुम्हीच विचार करा की हाऊ यू विल आन्सर. मूलभूत हक्कांमध्ये कुठपर्यंत बदल करता येतात? डिरेक्टली स्टार्ट विथ आन्सर. कुठपर्यंत बदल करता येतात? एनीवन. व्हेरी गुड. युअर आन्सर शुड बी अगेन खूप निटिग्रिटीमध्ये जायचं नाही. मूलभूत हक्कांमध्ये देर इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर व्हायोलेट होत नाही तोपर्यंत तुम्ही मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकता, आणि ते पण इन गुड फेथ ऑफ सिटिजन्स. मूलभूत हक्क हे सिटिजनच्या अगेन्स्ट तुम्ही यूज करू शकत नाही. बाकी ते गुऱ्हाळ नाही, मूलभूत हक्क चांगले आहेत, वाईट आहेत, हे ते. आणि सेकंड, सर यासाठी 2 महत्त्वाच्या केसेस होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची केस आहे मनेका गांधी केस, ज्यामध्ये राईट टू लाईफ राईट टू लाईफ विथ डिग्निटी यामध्ये बदल केला, या पद्धतीने बदल करण्यात आला. आणि मग त्यांनी का, कसं, बेसिक स्ट्रक्चर हे पुढे विचारू द्या. सो सांगायचा पुन्हा हेतू हाच की तुमची ओपनिंग लाईनच तुमचा आन्सर पाहिजे, बस, बाकी काही नाही. महाराष्ट्राचे 5 प्रॉब्लेम्स विचारले ना, डिरेक्टली स्टार्ट विथ प्रॉब्लेम्स. सर महाराष्ट्र प्रगत आहे, हे ते. अरे विचारले का? म्हणजे आपलं कसं असतं, आपल्या डोक्यात कसं असतं, आपण मेन्स ओरिएंटेड आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करतो. सर महाराष्ट्र प्रगत देश आहे आणि खूप चांगलं आहे, बट असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. 30 सेकंड संपले, ते विचारतात अरे प्रॉब्लेम सांग. ही गेट इरिटेटेड. गेटिंग इट?
हे प्लीज करू नका. कारण मॅक्सिमम मुलांचा इंटरव्ह्यू 11-12 मिनिटं चालणार आहे आणि 11-12 मिनिटात किती क्वेश्चन विचारणार तुम्हाला. तुम्ही जर असं विचार सांगत राहिले तर आन्सर्स कम्प्लीटच होणार नाही. सो दिस इज फर्स्ट. सेकंड, गोवा हे कोकणाला लागून आहे, तो इरिलिव्हंट क्वेश्चन आहे. मे बी तो काहीतरी स्पेसिफिक गोव्यातलं कोणीतरी असेल त्याच्यामुळे, कोकणातला कोणीतरी असेल त्याच्यामुळे विचारला असेल. आय डोंट थिंक दॅट इज रिलिव्हंट. थर्ड क्वेश्चन, ब्रिटिश जर 20 वर्ष अजून इंडियामध्ये असते तर काय झालं असतं? एनीवन ट्राय. आणि हा ॲटलिस्ट वन मोर थिंग, क्लासमध्ये बऱ्याच वेळा बरेच जण सगळे बोलत नाही. इट्स फाईन, ॲब्सोल्युटली फाईन. ॲटलिस्ट मनामध्ये तुमचा आन्सर तयार झाला पाहिजे की माझं ह्या 1, 2, 3 लाईन्स आहेत. ॲटलिस्ट मनामध्ये लाऊड थिंकिंग ज्याला म्हणतात ती करा. कारण जोपर्यंत डोंट बी ॲट रिसिव्हिंग एंडला असाल तर फायदा होणार नाही. या 1-2 तासांचा काही फायदा होणार नाही. इट विल बी झिरो. इथून जाताना असं वाटलं पाहिजे की काहीतरी बदल झाला. आणि सगळेच बोलत नाही, मला पण माहिती. मी पण कधी वर्गामध्ये कधीच आन्सर विचारले नाही, बोललो नाही, कधीच नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बोलायचं नाही. काही लोकांनी बोला म्हणजे तेवढं सो कॉल्ड इंटरॅक्टिव्ह सेशन राहतं. बट ॲटलिस्ट सगळ्यांनी मनात क्वेश्चनचा आन्सर लगेच फ्रेम करायचं की मी आन्सर काय देणारच. ओके. आणि ज्याला सांगायचं हु इज मोर व्होकल हे कॅन एक्सप्रेस. एनीवन? ओके. 20 वर्ष असते तर नाही, यू डिरेक्टली आन्सर. हाऊ यू विल आन्सर? ओके. सो मी विचारते, ओके काय वाटतं तुला, जर महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये 20 वर्ष जर ब्रिटिश अजून राहिले असते तर काय झालं असतं? फायदा झाला असता की नाही? ओके. ओके. सेकंड वर्ल्ड वॉरमुळे असंही ब्रिटन एकदम पोल चेंज झालेले US आणि रशिया. एक मिनिट, रॉंग ट्रॅक. आत्ताच आपण काय आपण डिस्कस केलं, क्वेश्चन काय विचारलाय की प्रगती झाली असती की नाही, बाकीच्या गोष्टी इरिलिव्हंट. हिट द बुल्स आहे. तू हे पाऊस नको की राहिले असते नसते. क्वेश्चन हा आहे का की ब्रिटिश अजून 20 वर्ष इंडियामध्ये राहू शकले असते का? क्वेश्चन इज नॉट दॅट. क्वेश्चन काय, राहिले असते तर काय झालं असतं? डिरेक्टली आन्सर दॅट. हा क्वेश्चन विचारलाच नाही तुला. एक्झामिनरला समोरच्याला इरिटेट करायचं. डिरेक्टली आन्सर. नाव आन्सर. असं म्हणता येणार नाही की झालं नाही सांगू. ओके, सांगू शकत नाही. ओके. फाईन, ॲब्सोल्युटली फाईन. मला फक्त तुमच्या चुका हे करायचे आहेत पहा. म्हणजे मी मागाशी सांगितलं तरी सुद्धा आपण ती चूक केली. क्वेश्चन काय, 20 वर्ष जर ब्रिटिश राहिले असते तर भारताची प्रगती झाली असती का? हा क्वेश्चनच नाही की ब्रिटिश 20 वर्ष राहिले असते का. क्वेश्चन काय, प्रगती झाली असती का? सर मला असं वाटतं की जरी ब्रिटिश 20 वर्ष भारतामध्ये राहिले असते तरी उत्तर पुढे. तो ट्रॅक नाही पाहिजे. कोणाला अजून ट्रॅक द्यायचा आहे? कोपऱ्यात कोण होता तो? हां. मला वाटतं की विकासाची पुरवठ ही स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्यातच आपण जास्त प्रगती करू शकतो असतो. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ब्रिटिश असते तर आपण जास्त विकास केला असता. फाईन, ॲब्सोल्युटली फाईन. कंटेंट मॅटर करत नाही. अजूनही सांगतो, कंटेंट मॅटर करत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी डेव्हलप करून भारताची अधिक पद्धतशीरपणे त्यांनी नवीन नवीन टेक्निक्स वापरून शोषण केलं असतं. सो जिथं होतं तिथंच राहिलं असतं. कारण की पहिल्या महायुद्धानंतर त्यांचा बोज खूप वाढला होता स्वतःवरचा. ओके, त्याची गरज नाही. बट ठीक आहे, इंडियाची प्रगती झाली नसते. इट्स फाईन. अजूनही तुम्हाला सांगतो की आन्सरच्या कंटेंटच्या पाठीमागे धावू नका जास्त. क्रिस्प 30 सेकंड्स, 1-2 सेंटेन्सेस, दॅट्स इट. डेफिनेटली हा जर क्वेश्चन मला विचारला असता तर मी अशी सुरुवात केली असते की ब्रिटिश इंडियामध्ये 20 वर्ष राहिली असती तरीही भारताची प्रगती होण्याऐवजी भारताची पिळवणूक आणि शोषण अजून झालं असतं. आणि मग त्याला बी ब्लंट म्हणण्यापेक्षा बी स्ट्रेट फॉरवर्ड. उगीच कशाला असं इकडनं तिकडनं. सर याला उदाहरण द्यायचं झालं तर 17व्या शतकामध्ये भारताचा जागतिक व्यापारामध्ये 25% वाटा होता, जो की 1947 साली 2% झाला होता. यामधनं दिसतं की ब्रिटिशांनी आपली पिळवणूक किती केली.
आणि ब्रिटिश राज हे ज्या काही चांगल्या गोष्टी आल्या, उदाहरणार्थ रेल्वे, ही एक फक्त ब्लेसिंग्स इन डिसगाईज असं म्हणू शकतो. परंतु ब्रिटिश जर इंडियामध्ये असते तर त्यांनी प्रगती केली असती, हा एक केवळ अंधविश्वास ठरला असता. इट्स फाईन. नेक्स्ट, मुलांनी मराठी माध्यमात शिकावं की इंग्लिश मिडियममध्ये? दोन्ही भाषा महत्त्वाच्या आहेत. मग 2 मिडियमात टाकायचं मुलाला? नाही, अरे अगेन एक डिस्क्लेमर इथे, कोणालाही वाईट वाटेल या पद्धतीने माझं इंटेन्शन कधीच नसतं. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लाईटली घ्या. ओके, हां. जर असंच मी तुला म्हटलं तर आय कॅन आस्क एनिथिंग. मी मेंबर आहे. हां, ओके, यू आर लाईक आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. हां, ग्रेट. ओके, म्हणजे तू मराठीमध्ये पण नाही टाकणार, इंग्लिशमध्ये पण नाही, तू सेमी इंग्लिशमध्ये टाकणार. तू स्वतःलाच वाचवलं, बट हे आन्सर अपील नाही झालं की दोन्ही महत्त्वाचे. इट्स फाईन, बट क्वेश्चन हा आहे की कोणत्या मीडियममध्ये टाकलं पाहिजे. नॉट बॅड, ॲटलिस्ट नॉट बॅड, म्हणजे 30 मार्क्सचं आन्सर नाही आहे. ओके, यू विल लँड अप समवेअर 50s ह्या आन्सरसाठी. सर, मुलांनी मराठी किंवा इंग्लिशमध्ये शिकण्यापेक्षा त्यांच्या मातृभाषेत मराठीच मातृभाषा आहे आपली. इंग्लिश येणाऱ्याची असू शकते. ओके, ग्रेट. अँग्लो इंडियन्स, राईट. मातृभाषेमध्ये शिकवणं गरजेचं आहे. ओके, दॅट इज युअर स्टँड. No matter the medium of education, it matters the quality of the education. So that I believe by the constitution, quality of the education. संविधानामध्ये कुठंच सांगितलं नाही की बस 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 इतकं चांगल्या आन्सरला तू डायल्यूट करायला लागला. गेटिंग इट? आन्सर स्टार्टिंग किती सुंदर आहे की सर, मुलगा मराठी मीडियममध्ये शिकतो की इंग्लिश मीडियममध्ये शिकतो, यापेक्षा त्या शिक्षणाची क्वालिटी काय यावर मी जास्त भर देईल. एक्सलंट आन्सर. पुढे कशाला पुढे जाऊच नको. यू आर डायल्युटिंग युअर आन्सर. गरज नाही. मी ज्यावेळी तुला विचारेल ना त्यावेळी नेक्स्ट टाइम इथेच थांबायचं. आपले सगळे तीर कशाला आधी काढायच्या? ते एकाच वेळी का आपण काय बाहुबली का 3 तीर? तर ते पुढचा क्वेश्चन लगेच विचारणार की का क्वालिटी का महत्त्वाची, असं तुम्हाला ते सेन्स करता आलं पाहिजे. बट एक्सलंट आन्सर की सर मला असं वाटतं की भाषेपेक्षा क्वालिटी महत्त्वाची. जर दोन्ही शाळा एका ठिकाणी आहे आणि जर मराठी भाषेचं जर क्वालिटी चांगली असेल तर आय विल प्रेफर मराठी मीडियम. आणि जर मराठी मीडियम आहे आणि इंग्लिश मीडियम आहे आणि जर इंग्लिश मीडियमची जर क्वालिटी चांगली आहे आणि पुरवण आहे तर सर मी मग इंग्लिश मीडियम प्रेफर करेल. सर मला असं वाटतं की भाषा महत्त्वाची नाही, तिथं दिलं गेलेलं शिक्षण महत्त्वाचं आहे. फाईन. हेच आन्सर आहेत. प्रत्येक हळूहळू तुम्ही बोलून बोलून ज्यावेळी फाईननेस आणणार त्यावेळी आन्सर अजून चांगले वाटणार. आणि तुम्हाला आत्ता हे वाटत असेल की यात काय असं एवढं भारी काय, बट तुम्ही बरोबर नाही बोला किंवा मी तुम्हाला 1 to 1 विचारल्यानंतर तुम्ही बोलून दाखवा. इट्स डिफिकल्ट. ते म्हणतात ना कॉमन सेन्स इज अनकॉमन. सोपं बोलणं अवघड असतं, खूप अवघड असतं. येस 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 येस. अगेन ते अपील नाही होत आन्सर. यू विल लँड अप समोर. म्हणजे तुम्हीच विचार करा कोणता आन्सर तुम्हाला सगळ्यात चांगलं वाटतं, हेच आन्सर. अगेन तू त्या आन्सरला पण एक्सलंट पद्धतीने हे करू शकते की इंग्लिश मिडियमच महत्त्वाचं आहे. बट नेहमी चांगल्या गोष्टीला एक्सप्लेन करणं इज ऑलवेज बेटर. आपण कोणतीही गोष्ट लॉजिकली एक्सप्लेन करू शकतो, दॅट हॅपन्स. पण मग चुकीच्या गोष्टीला एक्सप्लेन करणं, इवन मग शेवटी ओसामाला वगैरे पण सपोर्ट करणारे लोक आहेतच ना. यू कॅन्ट बीट देअर आर्ग्युमेंट्स. बट मला असं वाटतं की नेहमी याच्यात काय शिवाय महत्त्वाचं काय, मराठी उलट रादर मराठी मिडियमला सपोर्ट करणारे लोक जास्त असते. पण आपल्याला दोन्ही पण कॉन्फ्लिक्टमध्ये पडायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन, शेतीवरचा भार कसा कमी करता येईल? ओके, आता याच्यामध्ये परत डिलिव्हरी ऑफ आन्सर कशी पाहिजे. आता तू खूप जास्तच क्रिस्प झाला, क्रिस्पनेस हवी. बट आन्सरची सुरुवात पण अशी झाली पाहिजे की सर मला असं वाटतं की शेतीवरचा भार कमी करण्यासाठी
आपल्याला शेतीबरोबर जोडधंदे आणि उद्योग व्यवसायावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ते एकदम असं ॲब्रप्ट नाही वाटलं पाहिजे. इट शुड बी हेल्दी टॉक. मी तर हे ॲन्सर्सपेक्षा डिलेवरी महत्त्वाची. ओके, आणि मग त्यानंतर ते पुढचे विचारतील ओके मग कोणते उद्योगधंदे केले पाहिजेत, कोणते जोडधंदे केले पाहिजेत. मग नेक्स्ट तुझं आन्सर परत आलं पाहिजे कोणते जोडधंदे केले पाहिजेत. ओके, MSME. ओके, नॉट बॅड. बट परत अजून एक ट्राय टू बी मोर रिअलिस्टिक की जे पॉसिबल आहेत गोष्टी. MSME पुन्हा हे थोडं बुकिश आन्सर वाटतं. MSME ते MSME स्ट्राईक नाही होत. सोपं आहे सर. शेतीबरोबरच पशुपालन, पोल्ट्री, ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालन या गोष्टींना आपण भर देऊ शकतो. हां, उद्योग इज लाईक सेकंडरी सेक्टर त्या टाईपमध्ये. म्हणजे परत अजून एक गोष्ट एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एकच मिनिट. सगळ्यात आधी म्हणजे मला जरी ते आन्सर जर द्यायचं असतं तर मी असं म्हटलं असतं की शेतीवरचा भार कमी करण्यासाठी सगळ्यात आधी जी शेती आहे त्याच्यामध्येच आपल्याला थोडे बदल करण्याची गरज आहे. जे सध्या सगळ्यात जास्त म्हणजे तृणधान्य म्हणजे ग्रेन्सवर जो भर आहे त्याच्याऐवजी आपण ऑइल सीड्स आणि पल्सेस यावर सपोर्ट शिफ्ट होण्याची गरज आहे. जे त्याच्यामध्ये त्यांनी हॉर्टिकल्चर आणि जे हॉर्टिकल्चरमध्ये त्यांनी फ्लॉरिकल्चरवर शिफ्ट होण्याची गरज आहे. सो दॅट क्वालिटी ऑफ ॲग्रिकल्चर आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ॲग्रिकल्चर इन इट सेल्फ इज नॉट बॅड. सो दिस इज फर्स्ट थिंग. या गोष्टीबरोबर सेकंड इज अलाइड सेक्टर्स म्हणजेच जोडधंदे. या जोडधंद्यांमध्ये सुद्धा गरज आहे. कारण मग तिथे देण्याची गरज आहे की मग ते एक छोटं फॅक्ट तुम्ही लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सर अजूनही इंडियामध्ये 56% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. बट स्टील इट कॉन्ट्रीब्युट्स 14% इन आवर इकॉनॉमी. त्यामुळे याला अजून प्रोडक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला शेतीबरोबर शेतीचे जोडधंदे आणि इतर उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी तुमचं ॲन्सरचा एंड झाला पाहिजे. कितीतरी मुलांना तुम्ही ॲन्सर देताना तुम्ही ट्राय टू फिगर आउट की आपला एंड होत नाही ॲन्सरचा. सर मला असं वाटतं की जोडधंदे उद्योगधंदे इथेच थांबतो बराच वेळा आपण, पुढे बोलतच नाही. हे जर तुम्ही 1-to-1 इंटरव्ह्यू घेतला की तुमच्या लक्षात येईल. तर यामध्ये माझं आन्सर अगेन शेतीवरचा भार कमी करण्यासाठी सर मला असं वाटतं की पहिलं सर्वप्रथम शेतीच्याच पॅटर्नमध्ये बदल करण्याची गरज आहे. जसं की जे ज्वारी म्हणजे जे गहू आणि तांदळावर जे जास्तीत जास्त फोकस आहे त्याऐवजी आपण कडधान्य आणि पल्सेस आणि ऑइल सीड्सवर फोकस करू शकतो. आणि त्यानंतर हॉर्टिकल्चर आणि फ्लॉरिकल्चर. याचबरोबर याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण अलाइड सेक्टर्स आणि सेकंडरी सेक्टरचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आणि सेकंडरी सेक्टर्समध्ये सर MSME, मग तिथे MSME येईल. ओके, नेक्स्ट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे योग्य आहे का? एनीवन बॅक साईड. तुम्ही बोला हो, आम्ही ऐकतोय. वी आर गुड लिसनर. द क्वालिटी ऑफ लीडर. एनीवन गिव्ह अ ट्राय. आणि पहिलं हे आत्ता सांगतो इतकं अनकम्फर्टेबल हो आत्ताच की नंतर तिथं काहीच कशाचाच परिणाम नाही झाला पाहिजे. एनीवन कमी असं पॉईंट आउट करू. एनीवन तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं सरसकट कर्जमाफी देणं योग्य नाही हा सेंटेन्स पाहिजे. कर्जमाफी ही पर्सन स्पेसिफिक हवी. आणि आणि मग नेक्स्ट सर कर्जमाफीपेक्षाही सर मला असं वाटतं की आपण इतर ऑप्शनचा विचार केला पाहिजे. फाईन, युअर आन्सर इज डन. बिहारचा ग्रोथ रेट हे खूप जुना क्वेश्चन आहे कधीचा तरी, तर तो काय इरिलिव्हंट क्वेश्चन आहे. बट तरी काय कारण आहे? एनीवन बिहारचा ग्रोथ रेट काय वाटतं? आणि गुड. बिहारचा ग्रोथ रेट वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण बेस इफेक्ट. सगळ्यांना माहिती आहे ना बेस इफेक्ट. 1,000 रुपयामध्ये 90 रुपये वाढणे आणि 100 रुपयामध्ये 10 रुपये वाढणे याच्यात प्रगती कोणाची जास्त आहे? कोणाची?
ग्रोथ रेट 100 रुपयामध्ये 10 रुपये वाढणं हा ग्रोथ रेट जास्त आहे. बट व्हॉल्यूम वाईज जर पाहिलं तर 90 रुपये म्हणजे महाराष्ट्रात तसं झालं. महाराष्ट्राचा बेस मोठा असल्यामुळे महाराष्ट्राची प्रगती आहे ती जरी जास्त झाली तरी ग्रोथ रेट कमी होतो बिकॉज ऑफ बेस इफेक्ट. बेस इफेक्ट सगळ्यांना माहिती आहे ना. तर तिथं आन्सर फक्त सिम्पल आन्सर, व्हेरी गुड आन्सर. सर बिहारचा ग्रोथ रेट वाढण्यामागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजीमध्ये ज्याला बेस इफेक्ट म्हणतात तो इफेक्ट आहे, आणि दुसरं सध्या तिथे एक चांगलं प्रशासन आहे जे की गुड गव्हर्नन्समध्ये मॅक्सिमम वेळा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करते आणि त्याची आता फळं सगळ्यांना भेटत आहेत. फाईन. पाकिस्तान भारतात सामील झालं पाहिजे का? हे रिलिव्हंट क्वेश्चन. आय डोंट थिंक की असा क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही काहीतरी राडे केलेले असतील त्याच वेळी विचारतात. तो काय व्हायला पाहिजे का? पाकिस्तान भारतामध्ये सामील व्हायला पाहिजे का? भारताचं पण पाकिस्तान होईल. पाकिस्तान हे एक स्वतंत्र सॉवरिन राष्ट्र आहे. भारत पंचशील फॉलो करते, त्यामुळे पाकिस्तानला स्वतःची आयडेंटिटी आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये सामील व्हावा की नाही व्हावा हा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे पर्सनली सर मला जरी विचारायचं झालं तर मला असं वाटतं की भारत पाकिस्तानमध्ये सामील होऊ नये, खतम. कारण ते एक सॉवरिन राष्ट्र आहे. उद्या मग काय भूटानला घ्यायचं का? छोटं आहे तर का अंदमान इकडे खाली मालदीव्स वगैरे. सगळ्या देशांची स्वतःची आयडेंटिटी असते इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्या देशामध्ये काय चाललं आहे. इट हार्डली मॅटर्स. पंचशील इंडिया पंचशील फॉलो करते. दुसऱ्या देशाच्या इंटरनल ते म्हणतील ना पाकिस्तानचं वाईट चाललं इंडियात आलं तरी चांगला होईल. इट्स देअर ओन इश्यू, देअर इश्यू. आपल्या घरातलं पण आपल्याकडे कोणतं एकदम चांगलं चाललंय नाही का? आपल्या घरात दर्जेच भांडी वाजतात आणि दुसऱ्याच्या घरात काय चाललंय पाहत असतो. ओके. त्यामुळे पाकिस्तान भारतात सामील व्हावं की नाही सर? पाकिस्तान हे सॉवरिन राष्ट्र आहे, त्याची स्वतःची आयडेंटिटी आहे. त्यामुळे पाकिस्तान भारतात सामील व्हायला पाहिजे याबद्दल माझं मत नकारात्मक आहे. बस सिम्पल. भारतात कुठले सुधार केले पाहिजेत तुमचे मत? आय डोंट थिंक असे म्हणजे मला जर असे क्वेश्चन नाही विचारले, म्हणजे हे मे बी क्वेश्चन विचारलेले क्वेश्चन प्रिंट केलेत, बट भारतात कुठले सुधार केले पाहिजेत? एनीवन ॲटलिस्ट डोक्यात विचार करा, खरंच विचार करा. नाहीतर या सेशनचा काही फायदा नाही आहे. कोणते सुधार केले पाहिजेत? कुणी पण पाठीमागे. एनीवन येस. ओके 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 गुड. आता असे ज्यावेळी क्वेश्चन्स असतात त्याचे आन्सर्स ना थोडे स्पेसिफिक बट ॲट द सेम टाईम ब्रॉड कव्हरेज केलं पाहिजे. पहिले दोन्ही तुझे जे आन्सर्स होते 2 पॉईंट्स आहेत ते सोशल पॉईंट्स आहेत, त्यामध्ये पण खूप स्पेसिफिक पॉईंट्स. इट्स गुड, बट 2च तू कवर केले गोष्टी. आता अशा ठिकाणी ना तुम्हाला लिहायला तुम्ही 10 पॉईंट लिहिसाल, बट हे काही क्वेश्चन्स आहेत ना की पुण्याच्या 5 समस्या सांगा, कमीत कमी तुम्ही 10-12 समस्या मित्राला अशा म्हणून सांगायचे. तो ऐकत नसेल तरी अरे ऐक ह्या 10 समस्या आहेत. अरे खरंच महाराष्ट्रासमोरच्या 5-10 समस्या पटकन नाही तिथे नाहीच आठवत. तिथे तुम्ही एकदम ब्लँक होऊन जातात. डिरेक्टली रिफ्लेक्सली त्या 5-6 गोष्टी तोंडातनं बाहेर आल्या पाहिजेत. सेम पहा ना भारतासमोर काही 3च प्रॉब्लेम आहेत का? बट असं नाही तुम्ही विचार येत आला हे पण नाही आठवत ते पण नाही आठवत. मी कोणाला पॉईंट आउट केलं तरी त्याला पण 3-4 पेक्षा जास्त येणार नाहीत. सो स्पीक आउट. हे इथं नाही बोलले तरी मित्राला कुठेतरी नाहीतर आरशासमोर, बट भारतासमोर हे 5 प्रॉब्लेम आहेत. कोणते लिहायला सांगितलं सगळे लिहिणार आहे. त्यात मला एक प्रत्येक वेळी 4-5 गोष्टींचा थोडा विचार केला पाहिजे. फर्स्ट इकॉनॉमी, सोसायटी, पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स, लॉ अँड ऑर्डर. ह्या 5-6 गोष्टी आहेत की ज्यांचं बॅकअप पॉईंट तुमच्या पाहिजे, त्याच्या अकॉर्डिंगली एक आला पाहिजे. इकॉनॉमी म्हटलं की सगळ्यात पहिले काय आलं पाहिजे? सगळ्यात पहिले काय आलं पाहिजे? एम्प्लॉयमेंट जनरेशन. ओके, एम्प्लॉयमेंट जनरेशन आधी पण झालं तर शेती. सर म्हणजे आता ते खूप जास्त चालू आहे की इंडियामध्ये अजूनही भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीवर खूप जास्त डिपेंडन्स आहे. त्यामुळे शेतीची प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याची गरज आहे. फर्स्ट. सेकंड, सोशलमध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये कास्ट आणि जेंडर याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन अजूनही खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं.
ते सुधारण्याची गरज आहे. थर्ड, पॉलिटीमध्ये पॉलिटी खरं तर सगळ्यात, तरी तर फॅन चालत नाही का, आवाज आहे का त्याचा येतो जास्त? एनिवे, हां, पॉलिटीमध्ये जो बेस ऑफ पॉलिटी आहे त्याच्यामध्ये इलेक्शन्समध्ये अजूनही कम्युनल इश्यूज खूप जास्त प्रमाणात येतात. म्हणजे कास्ट बेस पॉलिटिक्स जे आहे ते जाऊन डेव्हलपमेंट बेस पॉलिटिक्स येण्याची गरज आहे. नेक्स्ट, लॉ अँड ऑर्डरमध्ये सगळे इझम्स, स्पेसिफिकली कम्युनलिझम, कारण कम्युनलिझम जाण्याची गरज आहे. जोपर्यंत कम्युनलिझम जाणार नाही, इंडिया विल बी इन ट्रबल. सर अशा 4-5 गोष्टी जरी आल्या तरी आय थिंक इट्स फाईन. कोणत्याही महाराष्ट्रासमोरच्या जरी समस्या विचारल्या तरी सगळ्यात आधी तुमच्या इकॉनॉमी लक्षात आलं पाहिजे. सेकंड, पॉलिटी, सोसायटी आणि लॉ अँड ऑर्डर. आता महाराष्ट्रासमोरच्या 5 महत्त्वाच्या समस्या. इकॉनॉमी, सगळ्यात पहिले इकॉनॉमी. किंवा असं विचारू शकतात की महाराष्ट्रासमोर, जो की पुढे कुठेतरी आहे ना क्वेश्चन, 4 स्ट्रॉंग पॉईंट आणि 4 वीक पॉईंट. ज्यावेळी 4 स्ट्रॉंग पॉईंट आणि 4 वीक पॉईंटचा विचार करतो त्यावेळी एकच फील्डला धरून स्ट्रॉंग आणि वीक सांगायचं. ज्यावेळी आपण म्हणतो की महाराष्ट्राचा ग्रोथ रेट, इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर राज्य मानलं जातं, परंतु याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये रिजनल इम्बॅलन्स प्रचंड प्रमाणात आहे. सो दॅट इज निगेटिव्ह. सेकंड, महाराष्ट्र हा इंडस्ट्रियलाइज स्टेट मानलं जातं. त्याच्यात सेकंड पॉईंट लगेच, असं असेल तरी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. थर्ड, महाराष्ट्र सोशल, महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह देश स्टेट मानलं जातं, परंतु तरीसुद्धा महाराष्ट्रात कम्युनल व्हायलन्सचे प्रमाण आढळून येतं, कास्ट बेस व्हायलन्स वगैरे. नेक्स्ट, लॉ अँड ऑर्डर, महाराष्ट्र शांतिप्रिय राज्य मानलं जातं. लॉ अँड ऑर्डर मेंटेन महाराष्ट्रामध्ये. असं असलं तरी विदर्भ आणि गडचिरोलीसारख्या राज्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नक्षलवाद आहे. मुंबईसारखे जो इकडचा रिजन आहे तो अजूनही टेररिझम फेस करतो. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये गुड गव्हर्नन्स आहे असं मानलं जातं आणि आहे गुड गव्हर्नन्स, बट ॲट द सेम टाईम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले दिसून येतात. म्हणजे तुम्हाला विचार नाही करावा लागेल जास्त. जो पॉईंट पॉझिटिव्ह सांगताय ना, शेजारी लगेच आता निगेटिव्ह पॉईंट आला पाहिजे. महाराष्ट्राची लिटरसी जास्त आहे, बट तरी सुद्धा अजूनही मेल आणि फिमेल या लिटरसीमध्ये फरक आहे. महाराष्ट्र हे 44% अर्बन पॉप्युलेशन आहे, बट अजूनही रुरल एक्सप्लॉटेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. पॉझिटिव्ह लगेच शेजारी निगेटिव्ह पॉईंट. आणि बिग क्रिस्प, महाराष्ट्राचे प्रॉब्लेम भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी. त्याने असं समोरच्याला असं हिट नाही होत. महाराष्ट्रात प्रॉब्लेम काय, मग ते सगळीकडेच येत नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड आहेत. सर बेरोजगारी, दुष्काळ, करप्शन आणि काय, करप्शन आहे काय, दुसरं काय, भ्रष्टाचार झालं, करप्शन. हे सांगू नका कृपया. ओके, स्पेसिफिक, बी स्पेसिफिक. नेक्स्ट इज वुमेन ॲडमिनिस्ट्रेटर नेहमी म्हणतात की मला हेडक्वार्टर्स पाहिजे. स्पेसिफिकली मुलींना क्वेश्चन विचारू शकतात, काय मुलींचं काय मत आहे? एनीवन? हां, ऑब्विसली. मला वाटतं सर, कमिशनची एक्झाम जेव्हा आपण देतो त्याच वेळेला पूर्ण महाराष्ट्रावर काम करण्याची तयारी आहे, तर त्यामुळे असं काही माझ्याकडून होईल नाही. इन जनरल असं मानलं जातं की महिला ह्या हेडक्वार्टर प्रेफर करतात. याबद्दल काय मत आहे तुमचं? त्यांचं सर जेन्युइन बायोलॉजिकल किंवा कल्चरल अशा गरजा असू शकतात, त्यामुळे एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये अशी त्यांच्याकडून डिमांड होऊ शकते, पण त्यावरून पूर्ण सर्व महिलांना किंवा महिला अधिकाऱ्यांनी असं जनरलाइज करणं योग्य नाही. फाईन. हेडक्वार्टर्स पाहिजे, यातनं याच्यामागचं एक थोडं बिगर प्लॅटफॉर्मचा विचार करा. यातनं काय म्हणजे काय दिसून येतं? हेडक्वार्टर पाहिजे म्हणजे काय, की आपण फील्डवर काम करायला तयार नाही का? देर इज डॉमिनन्स. ॲडवर्स सिच्युएशनमध्ये महिला काम करू शकत नाहीत. दिस इज परसिव्ड नोशन, दिस इज नॉट फॅक्ट. हे महत्त्वाचं आहे. सर, महिला नेहमी हेडक्वार्टर म्हणजे फिमेल कॅन्डिडेट ह्या नेहमी हेडक्वार्टरची मागणी करतात असं बोलणं हेच एक प्रिज्युडाईस
म्हटलं पाहिजे. आणि हेडक्वार्टर्स घेणं न घेणं ही इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. त्यामध्ये महिला आणि पुरुष हा भेदभाव म्हणजे इट्स नॉट नेसेसरी. हे फक्त दिसून येतं आपल्याला की महिला मागतात. काही पुरुष पण काय सगळे एकदम जस्ट की काय म्हणतात याचा आन्सर तो शब्द मी विसरलो ॲक्च्युली. हां, याच्यामधलं म्हणजे नेक्स्ट तुमचं आन्सर असायला पाहिजे की सुरुवात असायला पाहिजे की नाही सर माझं असं मत नाही आहे. जरी आपल्याला समाजामध्ये असं दिसून येत असेल तरी पण तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला आपण हा महिलांचाच प्रश्न आहे किंवा पुरुषांचा प्रश्न आहे असं रूप देता कामा नये. आणि जरी असं दिसून येत असेल तरी दॅट रिफ्लेक्ट्स फेल्युअर ऑफ सोसायटी, की ती समाजाची फेल्युअरला काय म्हणतो आपण, समाजाचं अपयश आहे की महिला ह्या फील्डवर जाऊन काम करण्यासाठी घाबरत आहेत कारण त्या सिक्युअर नाही आहेत. पितृसत्ताक सोसायटीमध्ये महिला अजूनही स्वतःला असुरक्षित समजतात. हे आपल्या समाजाचं सर फेल्युअर मानलं पाहिजे. ते फेल्युअर त्या महिलेचं नाही आहे. समजतं इथे काय आहे की इट्स युअर फेल्युअर. ते असं सांगायचं तुम्ही हेडक्वार्टरची मागणी करताय म्हणजे तुमची चूक आहे. नाही सर, ही समाजाची चूक आहे की आपल्या महिला स्वतःला सुरक्षित मानत नाही आहेत. ही मला असं वाटतं की सर समाजाची चूक आहे. या पद्धतीने एंड केला पाहिजे. सगळ्यात पहिलं काय, हेडक्वार्टर घ्यावं की नाही ही सर इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. त्याच्यामध्ये आपण महिला पुरुषाचा भेदभाव करता कामा नये. आणि जरी असं दिसून बऱ्याच ठिकाणी येत असेल तरी मला असं वाटतं की ते काही महिला स्वतःला फील्डवर सुरक्षित मानत नाहीत यामुळे होत असेल. आणि यामध्ये सुद्धा सर मला असं वाटतं की हे त्या महिलेचं स्वतःचं फेल्युअर नाही तर हे समाजाचं फेल्युअर आहे की समाज हा इज नॉट इन अ पोझिशन की त्या महिलेला सुरक्षित वाटलं पाहिजे त्या ठिकाणी या पद्धतीने. आणि बाकी तुम्ही बोलू शकता सर. आणि जर स्पेसिफिकली सर मला जर विचारलं तर मी फील्ड हेडक्वार्टर जो कोणता चार्ज भेटेल त्या ठिकाणी काम करायला तयार आहे. आणि यासाठी मी माझ्या फॅमिलीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल. काही गोष्टी एकदम हाय फाय आन्सर्स नाही द्यायचे की नाही काय झालं तरी मी जाईलच. मी सर माझ्या फॅमिलीबरोबर डिस्कस करेल आणि त्या पद्धतीने जर खरोखरच काही इश्यू असतील तर मग मला त्यामध्ये पाहावं लागेल. बट फॅमिली खूप इम्पॉर्टंट असते, खूप इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचा जो जर लग्न झालं असेल तर मेल काउंटर किंवा फिमेल काउंटर स्पाऊस ज्याला म्हणतो आपण त्याच्यावर तुम्ही डिस्कशन करणार. आणि मग दोघांपैकी कोणाला कोणती गोष्ट पॉसिबल आहे त्यानुसार ठरवण्यात येईल. केवळ एक महिला म्हणूनच मीच प्रत्येक वेळी कॉम्प्रोमाइज करावं या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही. मी नेहमी माझ्या पर्टिक्युलर स्पाऊसला किंवा घरच्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन सिच्युएशन सांगण्याचा प्रयत्न करेल की या गोष्टी आहेत. इट्स फाईन. नेक्स्ट इज ग्रामीण महिलांच्या समस्या कोणत्या आहेत? काय आहेत महिलांच्या समस्या? ग्रामीण महिलांच्या समस्या इलिटरसी. अजून कोणी पाठीमागे? ग्रामीण महिलांच्या समस्या 4-5. अजून एक मिनिट. तुम्ही हे नाही एक्सपेक्ट करते ना की मी तुम्हाला 10-15 समस्या सांगाव्यात, कारण दॅट इज इमटेरियल की 10-15 समस्या सांगून मग त्यातले तुम्ही 10च्या 10 पाठ करणार, 3-4 मग एक्झाममध्ये आठवणार. तसं एक्सपेक्टेशन असेल तर यार मग दिस इज रॉंग प्लॅटफॉर्म आय थिंक. एनीवन पाठीमागे महिलांच्या समस्या, ग्रामीण महिलांच्या समस्या ॲटलिस्ट मनामध्ये तरी तयार करून ठेवा. सगळ्यांनी ठेवलात ना? एनीवन महिला कोण सांगते? हां, अजून ओके. अजून काय काय? ओके. अजून कम्युनिकेशन गॅप. अजून इकॉनॉमिक डिपेंडन्स, पॅट्रियार्कल डॉमिनन्स. सर्वात जास्त वुमेनचे काम त्यांना करावं लागतं. परत शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अंधश्रद्धा त्यांच्या जास्त प्राधान्य देते. परत त्यांचे मॅन्डेट हे कचरा गोळा करण्यात, जाळण्याच्या वस्तू गोळा करण्यात आणि पाणी वाहण्याच्या स्वच्छता गृहाची व्यवस्था ग्रामीण भागात कमी प्रमाणात चालते. पाहता गुड. बी स्पेसिफिक. थोडं स्पेसिफिक झालं पाहिजे. कोणतरी म्हणलं की हेल्थ इश्यूज, बी स्पेसिफिक यार.
म्हणजे हे तर आन्सर तुम्ही झोपेत पण सांगणारच आहे सर. त्यांना काय इलिटरसी, हेल्थ इश्यूज, पॅट्रिकल सोसायटी हे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यात थोडं त्याला पुढे कनेक्ट करा काहीतरी. जसं की याने कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. इकॉनॉमीमध्ये महिला प्रचंड अंगमेहनतीचं काम करतात तरीसुद्धा त्यांचं इकॉनॉमीमधलं कॉन्ट्रीब्युशन ग्राह्य धरलं जात नाही. अजूनही ग्रामीण महिला ह्या खूप जास्त शिक्षित नाही आहेत. त्याच्यामुळे अंधश्रद्धा किंवा हेल्थबद्दलच्या ज्या काही इश्यूज आहेत त्यावर त्या मोकळ्या पद्धतीने बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्या हेल्थचे इश्यूज हे वाढत जातात. भारतीय समाज हा अजूनही पितृसत्ताक समाज जातो. त्याच्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस अजूनही, डोमेस्टिक व्हायलन्स असेल, डॉवरी असेल, वुमेन एक्सप्लॉयटेशन असेल, हे गावामध्ये जास्त प्रमाणात पाहिले जातं. या पद्धतीने थोडं 3-4 वर्ड्समध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा, रादर दॅन इलिटरसी, हेल्थ असं नका बोलू. आन्सर तेच आहे आणि तुम्हाला ते माहीत पण असतं, फक्त सांगा देते. कर्जमाफी, मगाचा जो क्वेश्चन पाहिला की परत एक स्पेसिफिक क्वेश्चन विचारा म्हणून. कर्जमाफी हे दिस इज नॉट फायनल सोल्युशन. बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट किंवा हे राजकीय दबावाखाली येऊन आपण तसे निर्णय घेतो, परंतु हे परमनंट सोल्युशन नाही आहे. यासाठी आपण योग्य अदर सोल्युशन म्हणजे काय, अदर ऑप्शन्स परस्यू केले पाहिजेत. त्याच्यामध्ये मग ओके तू लेट आला मे बी, तर मग ते आपण सांगितलं ते मग त्या पद्धतीने की हे चुकीचं, एकदम चुकीचं नाही म्हणू शकत. आउटराईटली रॉंग अशी गोष्ट गव्हर्नमेंटला म्हणायची नाही. सर मला असं वाटतं की इथे गव्हर्नमेंट अजून चांगल्या पद्धतीने या गोष्टी फॉलो करू शकतं. दिस इज द वे. सेम विथ प्रशासनातील दोष. प्रशासनामध्ये 5 दोष एकदम एवढं स्पेसिफिक कोणी विचारायला असं मला वाटत नाही, बट असं विचारतात की सध्या प्रशासनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, काय काय प्रॉब्लेम्स आहेत. एनीवन, प्रशासनामध्ये प्रॉब्लेम्स. आणि परत डोंट गिव्ह जनरल आन्सर्स. सर भ्रष्टाचार आहे, रेड टेपिझम आहे, ज्यावेळी काही आठवत नाही त्यावेळी माइंडमध्ये तो भ्रष्टाचार शब्द आपल्या ब्रेनमध्ये गायऱ्या आणि सलका असतात, ते सगळ्यात वर सुपरफिशियल तिथंच असतात. ते शब्द असे टपक्कन पडतात. ते सोडून प्रशासनामधले प्रॉब्लेम्स. प्रशासनाचं संगणकीकरण चाललंय पण त्याची गती तेवढी नाही. ओके, अजून हा काम खूप असतं, वेळ कमी आहे. ओके, राईट. ओके, नाईस. मला नाव शिवा पाहिजे, आता तुम्हाला नाही आयडिया येणार ती. ग्रेट. पहा आता हेच आन्सर्स जनरलाइज आणि स्पेसिफिक याच्यात खूप कमी डिफरन्स असतो. की प्रशासन, हे जे प्रशासनाची इमेज, आजही प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये एक गॅप आहे. तो गॅप भरून आणण्यात प्रशासन अपयशी. आजही प्रशासनाची एक भ्रष्ट प्रशासन म्हणून एक इमेज आहे. तुम्ही डायरेक्ट म्हणू नका भ्रष्टाचारी आहेत, ही इमेज आहे. भ्रष्टाचारी म्हणणं इज व्हेरी बिग थिंग. म्हणजे काय तुम्हीच एकटे धुतल्या तांदळाचे आहे का? ही एक इमेज आहे आणि ती पण एक बिकॉज ऑफ लॅक ऑफ कम्युनिकेशन. आजही खूप साऱ्या गोष्टी ह्या मॅन्युअली केल्या जातात की ज्याच्यामुळे ह्युमन इंटरफेस वाढतो आणि जिथे ह्युमन इंटरफेस जास्त आहे तिथे एक्सप्लॉयटेशन, रेड टेपिझम, पिळवणूक, शोषण या गोष्टी जास्त येतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त संगणकीकरण आणि डिजिटलायझेशन याच्यावर फोकस करण्याची गरज आहे. नेक्स्ट, प्रशासनची काही गोष्टीमध्ये मोनोपॉली आहे. ही मोनोपॉली असल्यामुळे आपल्याला सामान्य नागरिकांना अदर जे एक्झाम्पल सांगा, म्हणजे तिथे मग तुम्ही ते एक्झाम्पल नंतर देऊ शकता की देर आर नो अदर ऑप्शन्स. प्रशासन मोनोपॉली, खूप साऱ्या ठिकाणी मोनोपॉली, त्यामुळे पुन्हा शोषण होण्याचा चान्स जास्त आहे. आणि इन जनरल ह्याबरोबरच एक नेक्स्ट पुढची जी गोष्ट आहे, हे सर ह्या गोष्टी जरी असतील तरी कुठेतरी आपल्या समाजामध्ये जबाबदार नागरिकांचा अभाव दिसून येतो की जे प्रशासनाची रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी एन्श्युअर करतील. एका हाताने टाळी नाही वाजत. शेवटी लोक पैसे द्यायला तयार आहेत म्हणून पैसे घेणारे आहेत ना तिथे. त्यामुळे जबाबदार नागरिकांचा अभाव हा, दिस इज लाईक 65 ते 70 वर जाणं
की म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे एका बिगर ॲस्पेक्ट्सने पाहताय. प्रशासनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, बट कुठेतरी जागरूक नागरिकांची सुद्धा कमी आहे. तुम्ही पहा, शहरामधलं प्रशासन इज मोर एफिशियंट. गावाकडे अजूनही प्रॉब्लेम्स आहेत. का? कारण शहरामधले नागरिक हे जास्त एनलायटन्ड आहेत, सुशिक्षित आहेत, आपल्या अधिकार आणि कर्तव्य या दोघांची जाणीव त्यांना जास्त आहे. त्यामुळे ते गव्हर्नमेंटची अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी एन्श्युअर करतात. याच्या उलट ग्रामीण भागामध्ये अजूनही लोकांमध्ये तेवढी जागरूकता नाही आहे. जागरूकता म्हणजे अवेअरनेस ना, प्लस त्यांच्यामध्ये इलिटरसी या गोष्टींमुळे ते आपले हक्क आणि कर्तव्य यांना योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकत नाही. आणि ज्याच्यामुळे भ्रष्ट जे काही थोडे जास्त भ्रष्ट अधिकारी असतील दे टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस पर्टिक्युलर सिच्युएशन. या सिच्युएशनचा ते जास्तीत जास्त फायदा घेतात. याने एंड झाला पाहिजे. एनीवन गिव्ह अ ट्राय अगेन. conflict between the public representative and public servant. गुड. ओके हां. आणखीन सेकंड की increasing the public attack on the public servant. So dissatisfaction of the public. So including राईट. आता हा खूप आता हा पॉईंट आपला बोलताना इकडे मिस झाला, पण त्याने काय फरक नाही पडला. किंवा जेव्हा की हा खूप मोठा मेजर इश्यू आहे की प्रशासनामध्ये पॉलिसी मेकर आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन याच्यामध्ये बऱ्याच वेळा दोन गोष्टी होतात. एक तर देर इज नेक्सस म्हणजे वाईट गोष्टीसाठी एकत्र येणं, आणि सेकंड इज कॉन्फ्लिक्ट की दोघांमध्ये पटत नाही आहे, आणि तिसरं इज लाईक कोऑर्डिनेशन. जे कोऑर्डिनेशनची गरज आहे पॉलिसी मेकिंग आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन याच्यामध्ये कोऑर्डिनेशनची गरज आहे, ते तर आपल्याकडे खूप कमी ठिकाणी पाहायला भेटतं. मॅक्सिमम वेळी देर इज नेक्सस की चुकीच्या कामासाठी ते एकत्र येतात. अँड द थर्ड थिंग इज एक तर पॉलिसी मेकर चांगला आहे, पॉलिसी इम्प्लिमेंटर खराब आहे, किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटर चांगला आहे, पॉलिसी मेकर वाईट आहे. त्याच्यामध्ये देर इज कॉन्फ्लिक्ट. तुम्ही असं पाहिलं असेल, खूप ठिकाणी पाहिलं असेल, खूप इश्यूज होतात. आणि ज्यावेळी दोन्ही गोष्टी एकत्र मिळून येतात की व्हेन लीडर इज गुड, ऑफिसर इज गुड अँड सिटिजन्स आर रिस्पॉन्सिबल, देन दिस इज विन विन सिच्युएशन. त्यामुळे आपण फक्त ॲडमिनिस्ट्रेशनवर दोष देणं हे चुकीचं राहील. योग्य आणि गुड गव्हर्नन्ससाठी 3 पिलर्स आहेत महत्त्वाचे: पॉलिसी मेकर, पॉलिसी इम्प्लिमेंटर आणि सिटिजन. या तिघांनी आपली कर्तव्य योग्य पद्धतीने बजावणं ही काळाची गरज आहे. ट्राय टू गिव्ह इट एक मिनिट, याला थोडं ब्रॉडर फॉर्ममध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. येस राईट, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आता हा एकच पॉईंट आला ना, म्हणजे आपले जे मगाशी 3 पॉईंट सांगितले त्याच्यात 2-3 पॉईंट ॲड झाले. आपण मगाशी पॉईंट काय पाहिला की देर इज गॅप बिटवीन ॲडमिनिस्ट्रेशन अँड पीपल. देर इज रिफ्ट बिटवीन पॉलिसी फॉर्मेशन अँड पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. नंतर प्रशासनाची जी इमेज झाली लोकांपर्यंत ती अजूनही निगेटिव्ह आहे, भ्रष्ट आहे, इनएफिशियंट प्रशासन मानलं जातं. कारण देर इज लॅक ऑफ म्हणजे लोकांमध्ये आणि प्रशासनात, ज्याला आपण ह्युमन इंटरफेस, मराठीत काय शब्द आहे त्याला, मानवी हस्तक्षेप नाही, दॅट इज ह्युमन इंटरफेरन्स. समजलं इंटरफेस? हां, की हा इंटरफेस एकतर खरं तर हा इंटरफेस खूप चांगला पाहिजे, कारण शेवटी कम्प्युटर्स हे मानवाला कधी रिप्लेस करू शकत नाही. परंतु ज्यावेळी ह्युमन इंटरफेस जास्त येतो तिथे करप्शनचा चान्स जास्त असतो. त्यामुळे आपण डिजिटलायझेशनकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तिथे एक्झाम्पल देण्याची गरज आहे. किंवा आपण दुसरं पाहिलं मोनोपॉली गव्हर्नमेंटची. मग एक्झाम्पल काय की हे जे जन्मदाखले वगैरे सगळे आहेत तिथे गव्हर्नमेंटची मोनोपॉली होती. नंतर सेतू हा प्रोजेक्ट आला. आधी BSNLची मोनोपॉली होती, कॉल्स खूप महाग होते. नंतर प्रायव्हेट सेक्टर आलं. आधी एअर इंडिया होती, नंतर अदर हे आले, एअरलाईन्स आल्या, ते स्वस्त झालं. सो देअर शुड बी कॉम्पिटिशन असेल तर मोर अँड मोर एफिशियंट अँड इफेक्टिव्ह यूज ऑफ रिसोर्सेस, ज्याचा शेवटी जाऊन लोकांना फायदा होतो. आणि शेवटी ॲडमिनिस्ट्रेशन किंवा गुड गव्हर्नन्स इज नॉट मोनोपॉली ऑफ जस्ट ऑफिसर्स किंवा जस्ट गव्हर्नमेंट. देर आर अगेन 3 थिंग्स: NGO असतात, प्रायव्हेट सेक्टर असतं आणि गव्हर्नमेंट. ह्या 3 गोष्टी आहेत. त्यामुळे 3 गोष्टींनी आपापली कामं योग्य पद्धतीने बजावणं गरजेचं आहे. दॅट्स इट. सो दॅट वी कॅन हॅव अ गुड ॲडमिनिस्ट्रेशन अँड गुड गव्हर्नन्स. फक्त टीका कन्स्ट्रक्टिव्ह याच्यावर पर्याय काय तुमच्याकडे? पर्याय नसेल तर मग उगीच टीका करण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. आता जलयुक्त शिवार अभियानचा एकदम स्पेसिफिक क्वेश्चन आहे.
कारण मग मध्ये एक रिपोर्ट आला होता की जलयुक्त शिवार अभियान हे एक फेल्युअर आहे. तसं तुम्ही म्हणू शकता, पण याच्यावर डिरेक्टली स्टँड घेणं थोडं चुकीचं राहील. जलयुक्त शिवार अभियान हा एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरुवात केलं होतं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी. परंतु दुष्काळमुक्त भारत महाराष्ट्र ही खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे आणि जलयुक्त शिवार अभियान हे सुद्धा अभियानचे जे काही रिझल्ट्स आहेत ते इतक्या शॉर्ट नोटीसवर आपण त्याचं इव्हॅल्युएशन करणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे या पर्टिक्युलर जलयुक्त शिवार अभियान या अभियानाचे जे काही रिझल्ट्स आहेत, रिपरकशन्स आहेत, त्यासाठी आपण तेवढा अवधी देण्याची गरज आहे. मला असं वाटतं की मी इथे आन्सर संपेल. उगीच त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडू नका, कारण या ज्या गोष्टी असतात ना या लॉंग टर्म, जसं की सर्व शिक्षा अभियान इज अ लॉंग टर्म प्रोजेक्ट. NRHM लॉंग टर्म प्रोजेक्ट. जलयुक्त शिवार अभियान असं आहे का आज बांधलं आणि उद्या विहिरींना पाणीच पाणी, असं नाही ना. त्यामुळे कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टबद्दल मला असं वाटतं की टेक अ सेफ स्टँड. असं नका इथंच कोणतं स्टँड घेणं बरोबर नाही आहे. बरोबर तुम्ही म्हटलं ना जलयुक्त शिवार अभियान चांगलं आहे, ते म्हणतील कसं चांगलं आहे, व्हॉट आर द फॅक्ट्स. वाईट आहे. वाईट तर कसं वाईट आहे? ज्यावेळी तुम्ही क्रिटिसाइज करा त्यावेळी तुमच्याकडे फॅक्ट्स पाहिजेतच. ज्या तुम्ही समजा म्हटले जलयुक्त शिवार अभियान हे फेल्युअर आहे. का फेल्युअर आहे? का फेल्युअर आहे? बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल ना, ऐकलं असेल ना फेल्युअर आहे. का फेल्युअर आहे? मग तिथे हे विचारू शकताल की जलयुक्त शिवार अभियानामध्ये काही त्रुटी आढळून आल्यात. फेल्युअर हा शब्द नाही, एरर्स, देर आर सम एरर्स, किंवा इम्प्लिमेंटेशनमध्ये काही त्रुटी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की इम्प्लिमेंटेशनमध्ये काही त्रुटी आहेत. जसं की काय काय त्रुटी आहेत? काय जलयुक्त शिवार अभियानाचं? गाळ पडला नदीतून किंवा नाल्यातून तिथं शेजारी ठेवला. ज्यावेळेस पावसाचं पाणी वगैरे येणार आहे ते परत त्यात येणार आहे. 4-5 वर्षानंतर तो परत जे आपण खोदलं तो भरून जाण्याची शक्यता. ओके, अजून? जलयुक्त शिवारामध्ये जे नाला रुंदीकरण आणि खोलीकरण केलं, त्यामध्ये जे नाला बंड बांधलेला तिथं, तर तो त्याची काही शाश्वती नाही ना, तो किती दिवस टिकेल. म्हणजे तो बंड जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्यामध्ये पाणी राहील. पण त्याची काही शाश्वती नाही की ते कधी ब्रेक होईल किंवा काय. ओके एक कृती म्हणू शकतो. ओके, अजून? इकॉलॉजिकल इम्पॅक्ट देखील होऊ शकतो. म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या जर व्यवस्थित काही केलं नाही, म्हणजे जर पाण्याचा प्रवाह किती वाढ पाहून लागला तर लोअर स्ट्रीमवरती पकडणं आणू शकतो. ग्रेट. अजून? सर कॉन्ट्रॅक्टर आणि JCBचा वापर करण्यात आला आहे, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन झाली नाही. गुड. आता पहा, याच्यापेक्षा वेगळं कोणाला काय सांगायचं? कोणी आहे का याच्यापेक्षा वेगळं? आणि ते सगळ्यांना आता विचार करा की याच्यापैकी सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यात काय आलं होतं. सांगायची गरज नाही, फक्त विचार करा की काय आलं होतं. आता थोडं प्रायोरिटाईज करण्याची गरज आहे, थोडं बिगर प्लॅटफॉर्म पाहण्याची गरज आहे. की सगळ्यात पहिले जे सांगितलं की गाळ शेजारी टाकलं तो परत त्याच्यात येण्याची शक्यता आहे. दिस इज नॉट अ मेजर इश्यू. मेजर इश्यू काय आहे? जर आपण खूप मोठ्या लेवलवर पाहिलं तर मेजर इश्यू सगळ्यात पहिले एन्व्हायरमेंट असतो, राईट. ज्यावेळी नाला रुंदनीकरण एक खोलीकरण केलं जातं, सगळ्यात महत्त्वाचं तिथली ज्याला आपण निश म्हणतो किंवा बायोडायव्हर्सिटी आहे, फ्लोरा आणि फाउना आहे. आधीचे ओढे जे असतात ते मागच्या 100 वर्षापासून तिथंच आहेत. प्रत्येकाचं एक इकॉलॉजी फॉर्म झालेली आहे. म्हणजे सिम्पल सेंटेन्समध्ये सांगायचं, हे फक्त बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी. नाला रुंदनीकरण आणि खोलीकरण करताना आपण त्या पर्टिक्युलर मायक्रो इकॉलॉजीचा विचार केला गेला पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण अलॉंग विथ अवेलेबिलिटी ऑफ वॉटर द एनरिचमेंट ऑफ इकॉलॉजी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे जी इकॉलॉजी आहे ती तेवढी एनरिच आहे की नाही हे पण महत्त्वाचं. नुसते नाला रुंदनीकरण हे मेकॅनिकल वर्क न पाहता त्याच्याबरोबर त्याचा इकॉलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट सुद्धा पाहण्याची गरज आहे. नंतर द वर्क जे वर्क केलं जातं की हे नाला रुंदनीकरण हे वर्क MG नरेगाबरोबर कोरिलेट करून JCBचा उपयोग करण्यापेक्षा ह्युमन रिसोर्सेसचा उपयोग केला तर दिस विल बी विन विन सिच्युएशन. एकतर एम्प्लॉयमेंट पण भेटेल, प्लस अननेसेसरी JCBचा यूज केल्यामुळे जी अजून बायोडायव्हर्सिटीचं डिग्रेडेशन होणार आहे ते कमी होईल. आणि द लॉंग टर्म जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या हातात नाही आहे. जे की पाण्याची पातळी वाढणं असेल किंवा जास्तीत जास्त परिसर पाण्याखाली, म्हणजे दुबार पेरणी वगैरे, दुबार म्हणजे काय त्याला, क्रॉपिंग, 2दा क्रॉपिंग 3दा क्रॉपिंग, दीज आर लॉंग टर्म इम्पॅक्ट्स. बट सगळ्यात आधीचे ते तुझा पॉईंट आहे दॅट रिफ्लेक्ट्स की तू खूप
छोटा काहीतरी विचार केलास, तो एवढा मोठा विचार नाही आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा की इकॉलॉजी हे महत्त्वाचं आहे की जस्ट तो गाळ परत तिकडाला हे महत्त्वाचं आहे, किंवा दुसरा कोणी सांगितलं द नेचर ऑफ डॅम, तो पण एक खूप थोडा छोटा पॉईंट आहे तसं म्हटलं तर. कारण डॅम कन्स्ट्रक्ट ती क्वालिटी आहे, ती क्वालिटी कमी जास्त होणं हा नंतरचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात जास्त त्याच्यामुळेच माहिती आहे ना, खरं तर हेच तर चुकतं. पेपरमध्ये बऱ्याच वेळा हे दिलं असतं की हे आपण पेपरमध्ये वाचलेलं असतं, गाळ, क्वालिटी, कारण हे सगळं नेत्यांची वाक्य आहेत. पण पॉलिसी फॉर्मेशन जर तुम्ही विचार केला तर विचार करा की काय की पॉलिसी फॉर्मेशन हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. इकॉलॉजी डिग्रेडेशन, त्याच्यात बरोबर विन सिच्युएशनमध्ये रादर दॅन युझिंग मशीन्स म्हणजे JCB, पोकलेन जे काय असेल त्याच्याऐवजी आपण ह्युमन रिसोर्सेसचा यूज केला पाहिजे. अँड थर्ड, त्याचं फायनल आउटकम चांगलं झालं पाहिजे, म्हणजे यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर वॉटर. जर तुम्ही तिथेच त्याचा काय म्हणता वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉपसाठी उपयोग करत असाल तर इट्स ऑफ नो यूज. म्हणजे तुम्ही नाला बांधला आणि त्याचा सगळ्या उसाला पाणी चाललंय, चुकीचं आहे ना. तुम्हाला हे तर माहिती आहे ना, जे कालवे असतात सगळे, जे कालव्यावर जर मोटर टाकायची असेल तर काय कंपल्सरी आहे? स्प्रिंकलर इरिगेशन कंपल्सरी, माहिती आहे ना. हे पण आपल्याला माहीत नसतं. पॉलिसी खूप चांगल्या असतात पण ते इम्प्लिमेंट होत नाहीत. तुम्ही अशीच नाही पाईपलाईन टाकू शकत. तुम्हाला दाखवावं लागतं की आम्ही तिकडे त्याचा यूज, त्याला फ्लड इरिगेशन म्हणतात, जे आपण करतो शक्यतो. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? काय? मोकाट. ओके, ते आम्ही ते डुबुक पद्धत ऐकलं होतं. म्हणजे ऊसात म्हणजे एवढे लोक आळशी झालेत की पाणी तिकडे पोहोचले की नाही, पाण्यासाठी जायचं नाही, इकडनं दगड फेकून टाकायचा की तिकडच्या नाल्यात पाणी असेल तर डुबुक आवाज येईल. मग सांगायचं काय, जे पाणी तिथे अडवलं जाईल त्याचा योग्य पद्धतीने उपयोग होणं गरजेचं आहे. अल्टिमेटली काय आहे, त्याचा उपयोग होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण मायक्रो इरिगेशन म्हणजे स्प्रिंकलर आणि ड्रिप इरिगेशनचा योग्य पद्धतीने उपयोग केला पाहिजे आणि वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप्सपासून दूर राहिलं पाहिजे. शेवटी पॉलिसी ही आहे. पॉलिसी ही नाही की पाणी थांबवायचे काय पोहायचं त्याच्यात, काय स्विमिंग करायची का संध्याकाळची जाऊन. ट्राय टू थिंक ऑन लार्जर प्लॅटफॉर्म. ओके, हॉबीचा रिकामा खाली आहेत. हॉबीचा म्हणजे काय हॉबीज नाही तिथं तर काय करणार. किती जणांनी हॉबी लिहिली नाही? ओके, लिहिली नाही तिथं. ओके, याच्यात आता 2-3 गोष्टी. हॉबीबद्दल बहुतेक पर्टिक्युलर सेशन झालंच असेल, बट हॉबीला लाईटली घेऊ नका. हॉबी जरी लाईट मूडसाठी असेल तरी हॉबीला लाईटली घेऊ नका. हॉबीमुळेच मला दरवर्षी 10-15 मार्क एक्स्ट्रा येतात. तर तुमची हॉबी स्पेसिफिक असेल तर इट्स गुड. स्पेसिफिक नसेल तर त्याच्यात काहीतरी स्पेसिफिक आताच डोक्यात ठेवून जा. वॉचिंग मूवीज, मग स्पेसिफिक ते विचारतील कोणती मूवी पाहायला आवडतं, स्पेसिफिक त्याच्यात. आता त्याच्यात असं नाही की सर कोणतं पण, हे खूप असं जनरल आन्सर होऊन जातं. काहीतरी सांगा की सर हा मला प्रादेशिक किंवा हिंदी मूवीजमध्ये रिसेंट मूवीज किंवा जुन्या असतील तर जुन्या मूवीज, हॉलिवूडच्या मूवीज त्या टाईपचं, किंवा पॅरलल सिनेमाज, यापैकी काहीतरी स्पेसिफिक वाचून जा. रीडिंग बुक्स, नक्की कोणते बुक्स, रिसेंटली कोणतं बुक वाचले. आपलं वाचणं कधी संपलं आहे? श्यामची आई जिथं सुरू झालं तिथंच संपलं. वाचून गेला असेल तर रिसेंट कोणतं बुक, ज्यांनी खरंच रिडिंग हॉबी लिहिली, रिसेंटली कोणतं बुक वाचलं असेल तर, नसेल वाचलं तर आता वाचा एखादं. कारण ते विचारणार रिसेंटली कोणतं बुक वाचलं, मग आपलं तर मग सुरू. आणि मग ते विचारतात पुढे त्या बुकमध्ये काय होतं. एक तर ब्लफ करू नका, नसेल वाचत सर आत्ता एवढ्यात मी पुस्तक वाचलं नाही याच्या स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये, असे आन्सर देऊ शकतात. दॅट इज मोर जेन्युइन आणि ऑनेस्ट आन्सर. हां सर वाचलं आहे, मग सांगतो एखादं काहीतरी नाव, एक होता कारवर, तेच आठवतं. असं काहीतरी करू नका. बाकी अजून प्लेईंग क्रिकेटमध्ये मग नक्की कोणतं क्रिकेट आवडतं तुम्हाला. मग त्याच्यात खूप वेगळे क्वेश्चन विचारू शकतात. क्रिकेटला भारताचा राष्ट्रीय खेळ केला गेला पाहिजे की नाही, एनिथिंग. इट्स लाईक माझा मित्र होता, त्याचं क्रिकेट होतं, त्याला UPSCमध्ये विचारलं. MPSC त्या लेवलला जाणार नाही कधीच. तो काय आवडतं, बॉलिंगमध्ये काय, स्पिन का फास्ट? स्पिन. ओके, स्पिन का. मग स्पिनमध्ये जो बॉल स्पिन होतं त्याचं एरोडायनॅमिक्स विचारलं होतं त्याला. बॉल हवेत जो स्पिन होतो ना, तर त्याचं एरोडायनॅमिक्स, म्हणजे दॅट इज अगेन एक्स्ट्रीम. बट ते त्यांनी अगेन आउट ऑफ द बॉक्स. दिस इज काइंड ऑफ सॅडिझम. आपले सगळे भडास समोरच्याकडे, जे मला माहीत नाही सांग.
एनिवे, पण हॉबीला लाईटली घेऊ नका. आता हॉबीचा म्हणजे रक्काना जर रिकामा असेल त्यावेळी तुम्ही सांगू शकता की सर की एक अशी पर्टिक्युलर हॉबी, अशी स्पेसिफिक हॉबी मेन्शन काय म्हणू शकतो मी करू शकलो नाही, बट मला या 2-3 गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. मग ते तुम्ही ठरवून जा. तिथं तळतळमळ करण्यापेक्षा सर मग आपण खाली पाहतो लगेच असं होतं. म्हणजे त्यांनी जर विचारलं अरे हॉबीचा रकमा खाली का ठेवला का, तुला काहीच हॉबी नाही, रिकाम्यात काहीच करत नाही, मग आपलं तळतळमळ होतं. सर नाही सर, पण स्पेसिफिक अशी हॉबी अशी नाही आहे, पण मला अशा 2-3 गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ज्या की मी रिकाम्या वेळामध्ये करत असतो. मग सर जसं की मला पुस्तक वाचण्याचा छंद आहे, मूवीज ज्यावेळी वेळ रिकामा असेल त्यावेळी मी मूवीजसुद्धा पाहतो, असे एनिथिंग. हेच सांगावं असं काय नाही, बट एनिथिंग.